नमस्कार मित्रांनो. आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि एक जस्ट मनात आलं म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहे की मराठी फिल्म इंडस्ट्री, मराठी पिक्चरची इंडस्ट्री ते का बरं एवढी महाग आहे, का बरं ती चालत नाही. आता उद्या आहे 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबर रोजी मराठीतले 3 चित्रपट रिलीज होत आहे. आता मराठी इंडस्ट्री चालत नाही. मराठी फिल्म अभिनेते, दिग्दर्शक, जे डायरेक्टर वगैरे त्यांचं असं म्हणणं आहे. आणि उद्या 12 सप्टेंबर रोजी मराठी 3 चित्रपट रिलीज होतात. पहिला म्हणजे दशावतार, दुसरा म्हणजे आरपार आणि तिसरा म्हणजे बिनलग्नाची गोष्ट. आता तिन्ही पिक्चरचे मी ट्रेलर पाहिलेत. त्यातले 2 पिक्चरचे ट्रेलर मी आपल्या चॅनलवरती रिव्ह्यू केलेत. आणि पहिले म्हणजे आपली इंडस्ट्री चालत नाही हे मराठी दिग्दर्शक, सिने अभिनेते, हिरोईन्स वगैरे यांना सगळ्यांना माहीत आहे. मग तरी पण एकाच दिवशी 3 चित्रपट का बरं रिलीज करावी. आणि आता एक तर स्क्रीन कमी भेटतात मराठी चित्रपटला. आणि मराठी चित्रपट मेन म्हणजे चालतात ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच. कदाचित एखादा पिक्चर बाहेरच्या राज्यामध्ये चालत असेल जिथं मराठी पॉप्युलेशन जास्त आहे, चांगला पिक्चरला इथले आपण चांगला पिक्चर धरू. आणि दुसऱ्या देशात चालणं म्हणजे कठीणच. मी तर अजून ऐकलं नाही दुसऱ्या देशात मराठी चित्रपट चालतो. आणि आता उद्या एका समोर 3 चित्रपट आहे. समजा एखाद्या शहरामध्ये 2 स्क्रीन आहे, एका थिएटरमध्ये एक मल्टिप्लेक्स आहे, तिथं 2 स्क्रीन आहे. आता थिएटर मालक एकखट्टी 2 मराठी सिनेमे लावणार नाही. अपोजिट एक तर हॉलिवूड चित्रपट असन किंवा साऊथचे चित्रपट असन, आणि एक सोबत ते 2 चित्रपट तर लावणार तर नाही अजिबात. मग तिथं 2 चित्रपट मागच पडणार ना उद्याच्या दिवशी. जिथं समजा हाच जर आठवडाभर, 1 महिनाभर किंवा 2-3 दिवसाच्या गॅपने पिक्चर असता तर तिन्ही चित्रपटांना बरोबर स्क्रीन भेटल्या असत्या आणि तिन्ही पिक्चरचे चांगले रिव्ह्यूज आले असते. आणि दशावतार चित्रपटचं खूप आधीपासून हाईप होती. मग तरी पण यांनी आरपार चित्रपट तोचा तर 4-5 दिवसापूर्वीच ते ट्रेलर आला आणि तेव्हा त्यांनी रिलीज करायचं ठरवलं, ते पण 12 सप्टेंबरलाच. म्हणजे हे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्यासारखं नाही, गंमत नाही का मराठी इंडस्ट्रीवाल्यांची. आणि नंतर हे पिक्चर चालले नाही का, हेच दिग्दर्शक वगैरे हिरो हिरोईन्स म्हणणार की मराठी पिक्चरला ऑडियन्स नाही. ऑडियन्स आहे, मराठी सिनेमाला नक्की ऑडियन्स आहे. मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही असं नाही, मराठी सिनेमाला भरपूर सारे ऑडियन्स आहे. पण तुम्ही बरोबर वेळेवर चित्रपट रिलीज करीत जाणार. आणि असं उद्या 12 सप्टेंबर रोजी हा 3 चित्रपट रिलीज होणार. कोण जाणार 3 चित्रपटला एकखट्टी. आता मला तर वाटते जावं, पण मी काय जाणार नाही. मी त्यातल्या एखाद्या चित्रपटला जाईन असं आहे ना. तेव्हा मराठी चित्रपट सिनेमा इंडस्ट्री मला तसं वाटतं ते स्वतःच्या हातानेच असं मागं राहिलेली. साऊथ इंडस्ट्री किती महाग होती पहिल्यांदी. मला आठवते मी लहान होतो तेव्हा साऊथचे पिक्चर खूप क्रिंज वगैरे असतात असे खूप म्हणजे लोक बोलायचे. पण आता काय पिक्चर काढतात, विजय थालापती, रजनीकांत, काय BGMI वगैरे. आणि त्यातलं मला दशावतार आत्ता एकदम बघण्यासारखं पिक्चर वाटतं आहे. दशावतार म्हणजे एकदम भारी मराठी सिनेमा आहे. मी तर खूप म्हणतो आहे आत्ता जो कोणी माझा व्हिडिओ पाहत असं शेवटपर्यंत आला असं पाहत त्याला माझं सांगणं आहे बाई, दशावतार चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा. खूप क्लासिक म्हणजे एकदम मस्त अनुभव होईल, खूप भारी अनुभव होईल. आता बघू 3 मराठी सिनेमे त्यातला कोणता चांगला परफॉर्म करतो आहे. आता माझ्या मनात हे आलं बोलावं म्हणून बोलतो आहे. आता काय होतं आहे काय नाही उद्याच कळण आपल्याला, आठवड्याभरात महिन्याभरात करण. आणि चुकीचंच हे म्हणजे यांच्याच हाताने स्वतःच्या पायावर कराड मारतात ना, ही गंमत यांची आता मराठी सिनेमावाल्यांची. आणि नंतर हेच म्हणते मराठी सिनेमाला स्क्रीन भेटत नाही. बाय.